नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 7वी इतिहास व नागरिक शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण इतिहासाचा आज पहिला धडा बघणार आहोत. धड्याचं नाव आहे इतिहासाची साधने. बघा, मागील वर्षी आपण प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडातील इतिहास या भागाचा अभ्यास करणार आहोत. मध्ययुगीन कालखंड कोणाला म्हणायचं की मध्ययुगीन कालखंड इसवी सन इथं दिले बघा. मध्ययुगीन कालखंड कुठून कुठपर्यंत आहे तर इसवी सन 9वे शतक ते इसवी सन 18व्या शतकाचं उत्तरार्ध. बघा बरं, मध्ययुगीन कालखंड हा इसवी सन 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या शेवटपर्यंत अंतापर्यंत मध्ययुगीन कालखंड मानला जातो. आपल्याला या पाठामध्ये इतिहासाची साधने या पाठामध्ये मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मध्ययुगीन कालखंडातील आपण आज इतिहासाच्या साधनांचा अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. त्यापुढे जाण्यापूर्वी आपण इतिहास हा शब्द कशा प्रकारे तयार झाला तो इथे लिहून दाखवलेला आहे. इति अधिक ह अधिक आस, इति ह आस असा हा इतिहास हा शब्द तयार झाला आहे. इतिहास या शब्दाचा अर्थ होतो असे घडले. कळते सर्वांना? इतिहास म्हणजे इति ह आस आणि याचा अर्थ होतो असे. इतिहास हा शब्द कसा तयार झाला आपण बघितलं. आता आपण इतिहासाची व्याख्या बघून घेऊया. इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडून गेलेला, म्हणजे गतकाळात, म्हणजे जो काळ होऊन गेला त्याला भूतकाळ म्हणतात. तर या भूतकाळात घडलेल्या घटनांचा कालानुक्रमे काळानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर रीतीने केलेला अभ्यास म्हणजे इतिहास होय. कळते सर्वांना? ही व्याख्या सर्वांनी लिहून घ्यायची. त्याचप्रमाणे इतिहासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे 4 घटक जे असतील ते म्हणजे व्यक्तीपासून समाज तयार होतो, त्यानंतर कोणत्या स्थळावर कोणत्या ठिकाणी तो इतिहास घडला आणि त्याचा काळ कोणता होता. तर इतिहासाच्या दृष्टीने 4 महत्त्वाचे घटक व्यक्ती, समाज, स्थळ व काळ. तसंच इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो. उदाहरणार्थ त्या काळातला एक चांगला असा व्यवस्थित जर पुरावा असेल किंवा एखादी जर घटना घडलेली असेल त्याचा कागदोपत्री किंवा किल्ले, भौतिक साधनं वगैरे ह्या दृष्टिकोनातून जर एखादा जर पुरावा असेल, असा विश्वसनीय जर पुरावा असेल तर या विश्वसनीय पुराव्यांवरच आधारित हा इतिहास असतो आणि त्याच्यामुळेच या पुराव्यांचा इतिहासाची साधने आपण म्हणतो. परंतु हे पुरावे आपल्याला विश्वसनीय असावे लागतात, तरच आपण इतिहास चांगल्या प्रकारे समजू शकतो किंवा योग्य असा इतिहास आपल्याला समजण्यास मदत होते. तर ही इतिहासाची साधने कोणकोणती तर त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर ही इतिहासाची साधने कोणती तर पहिला आहे भौतिक साधने, दुसरा आहे लिखित साधने आणि तिसरा आहे मौखिक साधने. ह्या 3 साधनांच्या आधारावर आपल्याला त्या काळातला इतिहास हा योग्य प्रकारे समजण्यास मदत होते. तर ठीक आहे, आपण या 3 साधनांचा बारकाईने अगदी सखोल असा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी सर्वात आधी भौतिक साधने कोणकोणती तर बघा, तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतं आहे. तर भौतिक साधने कोणकोणती तर पहिलं आहे स्मारके, दुसरा आहे इमारती, तिसरा आहे लेणी, चौथा आहे शिलालेख, 5वं आहे नाणी, 6वं आहे ताम्रपट आणि 7वं आहे किल्ले. तर यांच्याबद्दल आपण आता सखोल माहिती मिळवून घेऊया. भौतिक साधनांमध्ये सर्वप्रथम आहे किल्ले. या किल्ल्यांना इतिहासामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. महत्त्वपूर्ण किल्ले हे मोडतात भौतिक साधनांमध्ये. या किल्ल्यांचे अनेक प्रकार पडतात. एक आहे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट. गिरिदुर्ग म्हणजे काय
तो डोंगरावर एखादा दुर्ग असतो त्याला गिरिदुर्ग म्हणतात. वनदुर्ग म्हणजे जंगलात एखादा दुर्ग असेल, किल्ला असेल त्याला वनदुर्ग म्हणतात. जलदुर्ग म्हणजे समुद्रात उभारलेला जो दुर्ग असतो, किल्ला असतो त्याला जलदुर्ग म्हणतात. आणि भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला की ज्याच्या चारी बाजूंनी बुरुज असतात आणि त्याच्या भिंती ह्या उंच असतात, असा भुईकोट किल्ला. असे किल्ले सदरात किल्ल्यांचे प्रकार पडतात. तर भौतिक साधनांमधला एक मुख्य घटक म्हणजे किल्ले. भौतिक साधनांचा दुसरा प्रकार म्हणजे स्मारके. स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ. बघा मित्रांनो, तुम्हाला जे जे भौतिक साधने मी दाखवतोय त्यांची चित्र इकडे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच कळेल की वीरगळ कोणाला म्हणतात, कबर कोणाला म्हणतात, समाधी. समाधी आणि कबर तुम्हाला माहिती आहे. मुसलमानांची कबर असते. समाधी स्थळं पण तुम्ही बघितलेत. वीरगळचं चित्र इकडे दिलं आहे. काही स्थानिक भाषांमध्ये वेगवेगळे शब्द त्यांना वापरलेले असतात. तर ठीक आहे, पुढे जाऊया. वीरगळला आपण स्थानिक भाषेमध्ये काय म्हणतो की काचा वगैरे असं काहीतरी शब्द आहे. तर वीरगळ म्हणजे जे लोक होऊन गेलेत पूर्वीच्या काळी त्यांचे आपण शिलालेख तयार करतो. किंवा शेतांमध्ये वगैरे तुम्ही मोठ्या मोठ्या शिला बघितल्या असतील, मोठे मोठे दगड बघितले असतील, त्याच्यावर आपण रेखाटन केलेलं असतं. बघा तुम्हाला चित्रात दिसतंय. तर त्या प्रकारे वीरगळ असतं. चला पुढच्या भौतिक साधनाकडे जाऊया. इमारतींमध्ये राजवाडे. आता तुम्ही बरेचसे राजवाडे बघितले असतील, बरेचसे किल्ले बघितले असतील. उदाहरणार्थ रायगड किल्ल्यावर मोठा राजवाडा आहे. त्यानंतर मंत्री निवास, राणीवसा, त्यानंतर सामान्य जनतेची घरे जसं हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खननानंतर सापडले त्याप्रमाणे. तर ही झाली भौतिक साधने. इमारतींचे हे 4ही प्रकार आहेत. चला जाऊया पुढं. या अशा सर्व भौतिक साधनांवरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. वेगवेगळे वास्तुकलेचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. त्या राजवाड्यांवर, मंत्री निवासांवर, राणीवसांवर जे कोरलेलं कोरीव काम आहे त्याच्यावरून आपल्याला त्या काळची वास्तुकला समजते, त्याची प्रगती समजते. त्या काळाची आर्थिक स्थिती आपल्याला समजण्यास मदत होते. कलेचा दर्जा कळतो. बांधकामाची शैली आपल्याला त्याच्यावरून कळते. आणि लोकांचे राहणीमान कसे होते. आता तुम्ही वीरगळ वगैरे बघितलं, त्याच्या त्या कपड्यांवरून वगैरे जे शिलालेख आहेत, शिलालेख म्हणजे दगडांवर जे कोरीव काम केले त्याच्यावरून लोकांचं राहणीमान कसं असावं या सर्वांची माहिती आपल्याला या भौतिक साधनांमध्ये मिळत असते. नाणी या भौतिक साधनांमध्ये आपल्याला सोने, चांदी तसेच तांब्यासारखी अनेक नाणी पाहायला मिळतात. या नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ कोणता होता, राज्यकारभार कसा चालायचा, धार्मिक संकल्पना त्यांच्या कशा होत्या, व्यक्तिगत तपशील या सगळ्यांची माहिती या नाण्यांवरून आपल्याला मिळते. तुम्ही तर बघणार, इथं मी तुम्हाला चित्र दिलेलं आहे. या चित्रांवरून तुम्हाला कळेल की सम्राट अकबराच्या नाण्यांवरून राम सीतेचे चित्र किंवा जे खालचे जे आहेत बघा हैदरअलीचे नाणे, या हैदरअलीच्या नाण्यांवरून आपल्याला त्याच्यामध्ये शिव पार्वतीची प्रतिमा यावरून या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. त्या वेळेला कोणत्याही प्रकारचा जातीभेद किंवा धर्मभेद केला जात नसावा हे आपल्याला या नाण्यांवरून कळते. त्याचप्रमाणे जी पेशव्यांची नाणी हे वरती दिल्लीत बघा, या पेशव्यांच्या नाण्यावरून आपल्याला कळतं की अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर या पेशव्यांच्या नाण्यावर होत असायचा आणि याच्यावरून आपल्याला त्या काळातील भाषा व्यवहार कसा होता हे सुद्धा समजण्यास मदत होते. यानंतर पुढचं साधन आहे शिलालेख. शिलालेख म्हणजेच काय की दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख यांना शिलालेख म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही जर बघणार तर तंजावर येथील बृहदेश्वर या मंदिराच्या परिसरातील लेख, त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळातील बरेचसे दगडावर कोरलेले लेख तुम्हाला पाहायला मिळतील. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून आपल्याला भाषा कळते, त्या काळातली लिपी कळते, समाजजीवन यासारख्या सगळ्या बाबी आपल्याला समजण्यास मदत होते. ठीक आहे. शिलालेखासारखाच दुसरा एक प्रकार म्हणजे ताम्रपट. ताम्रपट कोणाला म्हणतात? ज्याप्रमाणे शिलालेख म्हणजे दगडावर आणि भिंतीवर कोरलेले लेख, त्याचप्रमाणे तांब्याच्या पत्र्यांवर जे कोरलेले लेख असायचे त्याला ताम्रपट असे म्हणतात.
उदाहरणार्थ ताम्रपटांवर ज्या राजाज्ञा व्हायच्या, राजाच्या ज्या आज्ञा असायच्या, त्यांचे जे निवाडे केले जायचे, अशा प्रकारची माहिती या ताम्रपटांवर लिहिलेली असायची. याच्यावरून आपल्याला भौतिक साधने यांच्याबद्दल माहिती मिळते. हे जेवढे आपण बघितले आता हे सगळे भौतिक साधनं होते. यानंतर आता आपण पुढे जाऊया लिखित साधनांकडे. बघा, लिखित साधने याच्यामध्ये वेगवेगळे लिपींचं लेखन आपल्याला मध्ययुगीन कालखंडात पाहायला मिळते. याच्यामध्ये देवनागरी लिपी, अरेबियन लिपी, पर्शियन लिपी, त्याचप्रमाणे मोडी आदी लिपींची वळणे कशी होती, विविध भाषांची रूपे कशी होती, भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगीन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच या लिपींवरून आपण अभ्यासतो की खाण्यापिण्याचे पदार्थ त्या काळात कसे असतील, लोकजीवन कसं होतं, वेशभूषा कशा होत्या, त्यांचे आचारविचार कसे होते, त्याचप्रमाणे सण समारंभ यांचीही माहिती आपल्याला या लिखित साधनांवरून, या लिपींवरून कळते. इथे तुम्हाला मी चित्रात दिलेलं आहे की लिखित साधनं कोणकोणती आहे. तर वरती दिलेलं आहे राज दरबारातली कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, त्याचप्रमाणे पत्रव्यवहार खलिते, खालच्या बाजूला न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्रे, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने आणि बखरी तसंच तवारीख. या मध्ययुगीन कालखंडात अनेक परकीय प्रवासी भारतात आले. उदाहरणार्थ अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची अशी अनेक जे परकीय प्रवासी होते ते भारतात आले. तसंच यांनी त्या त्या काळातील या मध्ययुगीन कालखंडात जे जे राजे होऊन गेले त्यांचे चरित्र यांनी लिहिले. उदाहरणार्थ बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे आणि पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची त्या काळात त्या राजांची धोरणे कशी होती, प्रशासकीय व्यवस्था कशी होती, राजकीय संबंध कसे होते यांची उकल करता येते. आणखी एक लिखित साधनाचा प्रकार म्हणजे तवारीख. तवारीख म्हणजेच काय? तवारीखला आपण तारीख सुद्धा म्हणतो किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम, म्हणजे तवारीख म्हणजेच घटनाक्रम. जे प्रवासी भारतात आले, परकीय प्रवासी अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा म्हणजे तारीख म्हणजे घटनाक्रम या उपलब्ध आहेत आणि त्या प्रसिद्ध सुद्धा आहेत. तसंच पुढचा एक प्रकार लिखित साधनांचा तो म्हणजे बखर. बखर म्हणजेच काय तर खबर. खबर या शब्दावरून बखर हा शब्द आला. तसंच खबर म्हणजेच काय बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रमुख साधन. याच्यामध्ये बखरीतून आपल्याला तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती यांचा आपल्याला सगळ्यांचा अभ्यास करता येतो. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर म्हणजे ऐकलेल्या माहितीवर भर दिल्याचे आढळते. मही कावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या काही बखरी प्रसिद्ध आहेत. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँड डप या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही या काळात लिखित साधनांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात. लिखित साधनं तुम्हाला कळली असतील. आता याच्या पुढं इतिहासाच्या साधनांमधलं मध्ययुगीन कालखंडातील मौखिक साधने कोणकोणती महत्त्वपूर्ण होती त्यांचा आता आपण अभ्यास करूया. मौखिक साधनांमध्ये लोक परंपरेत फार पूर्वीपासून, फार जुन्या काळापासून जात्यावरील पूर्वीच्या काळातल्या ज्या बाया होत्या त्या गहू, बाजरी वगैरे असायच्या ते कशावर दळायच्या? जात्यावर. जातं सगळ्यांना माहिती असेल, खेड्यातल्या मुलांना पण माहिती असेल. तर या जात्यावर जेव्हा ते दळण दळायच्या तेव्हा त्या ओव्या गायच्या. या ओव्यांवरून पिढीनपिढी आपल्याला इतिहासाची माहिती होत आली. त्याप्रमाणे दंतकथा, त्यानंतर
लोकगीते, पोवाडे आणि इथे मी तुम्हाला दिले बघा चित्रामध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, मिथके, कथा, म्हणी, पोवाडे यांचा मौखिक साधनांमध्ये समावेश होतो. वरील जे आपण तिन्ही प्रकार बघितले, कोणकोणते प्रकार बघितले आपण? भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. या तिन्ही प्रकाराच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन हे अखंडपणे चालू राहत असते. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ, आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचं तुम्हाला नक्कीच दिसलं असेल. आणि हे संशोधन नेहमी चालूच असते. आणि महत्त्वाचं म्हणजे इतिहासाचे साधनेसुद्धा त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी ही पार पाडत असतात. इतिहासाची साधने या पाठामध्ये शेवटचा आपला पॉईंट आहे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. याच्यामध्ये जी सर्व साधने असतात, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने, ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावं लागतं. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. तर तुम्हाला कळलं असेल मुलांनो की ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन हे नेहमी होत असतं आणि याच्यावर संशोधन ही नेहमी वेळोवेळी होत असतं. आज आपण बघितला आपला पहिला पाठ इतिहासाची साधने. आपण पुढच्या पाठात भेटूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण भेटूया दुसऱ्या पाठात. धन्यवाद.